तुम्हाला नखं खायची सवय आहे का? नखं खाणं ही केवळ एक वाईट सवय आहे का मानसिक आजार? नमस्कार, मी डॉक्टर हमीद दाभोलकर, मानसोपचार तज्ज्ञ. 9 वर्षाच्या रखमाला तिची आई परिवर्तनच्या समुपदेशन केंद्रात घेऊन आली होती. तक्रार अशी होती की ती खूप नखं खाते आणि नखं इतकी जास्त खायची ती की तिच्या नखाच्या आजूबाजूचा सगळा भाग हा जवळजवळ जखमांनी व्यापलेला होता. तिला हाताने नीट लिहिता देखील यायचं नाही. आता अशा स्वरूपाची नखं खाणं हे अनेक वेळेला मानसिक अस्वास्थ्याचं किंवा मानसिक आजाराचं देखील लक्षण असू शकतं. रखमाचं त्या निमित्ताने समुपदेशन करण्यात आलं, तिच्या कुटुंबियांचं समुपदेशन करण्यात आलं. मग लक्षात आलं की तिला शाळेमधल्या अभ्यासाची खूप चिंता होतीये. घरामध्ये आई आणि वडिलांच्या मध्ये होत असलेल्या मतभेदांमधून मनामध्ये खूप राग आहे. मग तो सगळा राग हा स्वतःच्या हातावरती काढला जातो. चिंता हाताळता आली नाही की नखं खाल्ली जातात. यामधून या सगळ्या गोष्टी घडताना दिसत होत्या. रिलॅक्सेशन टेक्निक, योग्य समुपदेशन, आई वडिलांचं समुपदेशन यामधून हळूहळू रखमाची नखं खाण्याची सवय पूर्णपणे बंद झाली आणि आता तिचे हात देखील चांगल्या प्रकारे बरे झालेले आहेत. ती नीट लिहू शकते. तुम्हाला स्वतःला किंवा तुमच्या कुटुंबियातल्या कुणाला जर नखं खाण्याची अशी सवय असेल ज्याच्यामुळे दैनंदिन जीवनावरती परिणाम होत असेल तर खालती कमेंट बॉक्समध्ये दिलेल्या परिवर्तनच्या हेल्पलाईनवरती संपर्क करा आणि लक्षात राहू द्यात, मनाचे आजार बरे होतात. आणि हो, परिवर्तन संस्थेच्या पेजला लाईक करायला, फॉलो करायला, सबस्क्राईब करायला आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत रहा मैत्री मनाशी.